नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन. तर मित्रांनो, आपलाचा जो व्हिडिओ आहे जे आपण सिरीज चाललेली आहे मोर्यावरती, त्याचा मित्रांनो आजचा नवा पार्ट एकदम जबरदस्त क्लिक झाल्याचा आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आर्डिनो मशीन या ऍप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या. आणि हो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही आपण मटेरियल वापरलेलं आहे मेशीकेपेट बिटमॉस आणि सर्व मटेरियल, हे सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे. वेबसाईट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले, त्याचं तुम्ही एक वेळेस नक्की बघा. चला तर मित्रांनो, जरा वेळ म्हणता आपण जे आहे आपल्या मोबाईल स्क्रीन जाऊया आणि एडिटिंग कसं करायचं हे शिकून घेऊया. You're a superhero. ओके, तर मित्रांनो, आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आता आलेला होता. आता आल्याच्या नंतर त्यातून तुम्हाला सिम्पली काय करा, आपलं जे काय आर्डिनो मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला बिटमॉस मेशीकेपेट आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिले, तुम्ही जाऊन एक वेळ डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला एकदम बिटमॉस आपलं जे ओपन करायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे आपले बिटमॉस असणार आहे. त्यानंतर मला इथे काय करायचं, कोपऱ्यात प्लस आयकॉन दिसत आहे, त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे मीडियामध्ये जायचं आहे. आणि ते मित्रांनो, तुम्हाला जो काय फोल्डर दिला आहे गणपती बाप्पांचा तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्याच्यानंतर इथे ह्या कोपऱ्यामध्ये बघू शकता की 6 बॉक्स एक आहेत. त्या 6 बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे आपला फोल्डर जो आहे तो ओपन होऊन जाईल. आता इथे लास्टला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत आहे, ते बघू शकता. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आता कोपऱ्यामध्ये मित्रांनो बघू शकता, तुम्हाला थोडंसं ते क्लिअर करून दाखवतो. हा इथं एक आयकॉन दिसत आहे बघू शकता. आय यापुढे एक लिहिलं आहे आणि MP4 लिहिलं आहे. तर हे जे आपले व्हिडिओ असणार आहेत मित्रांनो, म्हणजे एक एक करून आपण जे काही व्हिडिओला नावं दिलेली आहेत ते इथं सर्व असणार आहेत. इथं बघू शकता, इथं 5 नंबरचा व्हिडिओ आलेला आहे. तर अशा वेळी आपण सर्व व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत. तर हा 1 नंबरचा व्हिडिओ तर ॲड करून घ्यायचा आहे. परत पुढच्या व्हिडिओ जायचं आहे, प्लसवरती एक क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्याच्यानंतर परत 2 नंबरचा व्हिडिओ तर ॲड करायचा आहे. परत प्लसवरती एक क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. परत 3 नंबरचा व्हिडिओ आपला ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एक एक करून तुम्ही सर्व मित्रांनो व्हिडिओ जे आहेत तिथून व्यवस्थित ॲड करून घ्या. ओके, तर ते सर्व मित्रांनो व्हिडिओ जे ॲड करून घेतलेलं बघू शकता. तर 17.23 सेकंद जवळ यायचं. मी एकदम पूर्ण लास्टला यायचं आहे. आपल्या व्हिडिओ ते क्लिक करून द्यायचं आणि ह्याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो ते डिलीट करून घ्यायचा. बघू शकता ह्या आयकॉनवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे. अशा प्रकारे बॅक आल्याच्यानंतर तिथं आपल्या शेकेपेकमध्ये यायचं. मी तुम्हाला जो काय माझा फोटो दिलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ते कोपऱ्यात एक इफेक्ट्स नावाचा आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून तिथे कोपऱ्यात 3 डॉट ते क्लिक करून याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. तर अशा वेळी कॉपी करून घेतल्याच्यानंतर परत बॅक येऊन आपलं नेहमीप्रमाणे आपलं जे आहे ते बिटमॉस सॉन्गमध्ये द्यायचं आहे. आता बिटमॉस सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून काय करायचं, 1 नंबर आपला जो व्हिडिओ तो सोडायचा आहे. इथून सर्व व्हिडिओ हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून अशा प्रकारे जो आहे इथून पेस्ट करून घ्यायचं. तर मी कशाप्रकारे पेस्ट करतो आहे बघू शकता. तर पेस्ट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला आपल्या व्हिडिओ ते क्लिक करायचं आहे. कोपऱ्यात 3 जो कोपऱ्यात इफेक्ट्स नावाचा आयकॉन आहे, ते इफेक्ट्स नावाचा आयकॉन ते क्लिक करून परत कोपऱ्यात तुम्हाला डाव्या साईडला जो आहे 3 डॉट मिळून जातील. परत त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो काही व्हिडिओ असेल हा इथून म्हणजे ज्या त्या व्हिडिओला इफेक्ट जो आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी अशा सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर त्याने सिम्पली तुम्हाला काय करायचं, पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती एक क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे. आता मित्रांनो, तुमचा जो लोगो एडिट नसेल, म्हणजे तुमचा जो लोगो तयार नसेल, तर सिम्पली ते खाली टेक्स्ट आयकॉन आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथून तुमचं जे काही नाव असेल यूट्यूबचं, म्हणजे तुमचं जे काय नाव यूट्यूब नावाचा जो काही लोगो असेल, म्हणजे तर बघू शकता मी माझा लोगो कसा तयार करतो आहे. तर ती यूट्यूब SK क्रिएशन, तर मी अशा वेळी टाईप करून घेतलेला आहे, एवढा विषय नाही. तर अशा ॲड करून घेतल्याच्यानंतर वरती याला सेंटर करून घ्यायचं आहे आणि इथं ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. तिथे क्लिक करून दिल्याच्यानंतर त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की परत थोडंसं तुम्हाला हा जो टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करायची. टेक्स्ट म्हणजे थोडंसं अशा प्रकारे मोठा करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे की त्याला व्हाईट कलर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला जर फॉन्ट ॲड करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे फॉन्ट ॲड करून ही जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्याच्यानंतर इथं मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं. थोडासा तुमचा लोगो लहान करून घ्यायचा आहे. असं लहान करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, त्या मूव अँड ट्रान्सफॉर्मर परत यायचं. जिथं तुम्हाला सेट करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इथे ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे.
इथे कोपऱ्यात बघू शकता खाली कॉन्ट्रास्ट एक आहे, त्या कॉन्ट्रास्टवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले जरी सिलेक्ट केलं तरी चालले. तर अशा वेळेस सेट करून घ्यायचं. तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही लोगो अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर सेट करून घेतल्याच्यानंतर वरती तुम्हाला सेटिंग्स आला शेअरचा आयकॉन दिसत आहे, त्या कोपऱ्यात शेअरचा आयकॉनवरती अशा प्रकारचं आहे, तिथून क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा वेळी क्लिक करून दिल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक्सपोर्ट दिसत आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमचा जो काही व्हिडिओ असेल तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला चालू होईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.